कोणत्याही देशाची संसद ही सर्वात सुरक्षित वास्तू मानली जाते, पण नेपाळमध्ये सध्या याच संसदेत मोठा धुडगूस सुरू आहे। संसदेत जाळपोळ सुरू आहे, तिथल्या सामानाची नासधूस केली जाते आणि हे सगळं करतायत तिथली जेनझी म्हणजेच तरुण पोरं। आणि हे प्रकरण इतकं तापलंय की पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागतायत। एवढंच नाही तर गोळीबार करणं भाग पडलंय, ज्यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय, तर कित्येक जण हे जखमी झालेत। आणि हे सगळं झालंय सोशल मीडियावरच्या बॅनमुळे। त्याचं झालं असं की नेपाळचे पंतप्रधान केपी ओली सरकारनं 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, एक्स सारख्या 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली। या बंदीनंतर नेपाळची राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये मोठं असं जेनझीनं आंदोलन उभं केलंय। इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #रिस्टोर आवर इंटरनेट हॅशटॅग असा व्हायरल केला जातोय। या आंदोलकांच्या म्हणण्यानुसार या सोशल मीडियावरील बंदीमुळे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर सुरू असणारा बिझनेस थांबलाय। यूट्यूब आणि गिटहब सारखे प्लॅटफॉर्म बंद असल्यानं मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम झालाय। परदेशात राहणाऱ्या लोकांशी बोलणं महाग आणि कठीण बनलंय। बऱ्याच लोकांनी तर VPN मधून बॅन तोडण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय। दरम्यान संसदेत आंदोलक घुसल्यानं नेपाळ पोलिसांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कर्फ्यू लावलाय। आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहावं लागणार आहे।